हॅलो, सिंधूज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण झटपट तयार होणारा मराठवाडा स्पेशल सुशिला बनवणार आहोत। तर तो सुशिला आपण जो मुरमुरे आहेत किंवा तांदळाच्या लाह्या असतात, त्याला लाह्या सुद्धा म्हणतात, त्यापासून हा सुशिला आपण तयार करणार आहोत। सुशिला हा खूप टेस्टी लागतो आणि एकदम चविष्ट असतो। लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल अशी याची रेसिपी आहे आणि एकदम झटपट आणि पटकन तयार होते। टिफिनमध्ये मुलांना स्नॅक्समध्ये आपण हे पटकन तयार करून देऊ शकतो। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे मुरमुरे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ही मुरमुरे असे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत। ते असे पाण्यामध्ये आपण पूर्णपणे असं भिजवून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये पाणी शोषलं जातं आणि त्या पुन्हा आपण ते मऊ पडले की त्यातलं असं पाणी हाताने दाबून काढायचं आहे आणि ते ताटामध्ये एका पसरट ताटात असं मोकळं करून ते टाकायचं आहे आपल्याला। म्हणजे ते एकदम सॉफ्ट आणि लुसलुशीत होतो सुशिला आपला, असा गच्च गच्च होणार नाही, एकदम मोकळा असा लुसलुशीत होतो। तोपर्यंत इकडे आता लाया छान अशा भिजतात, तोपर्यंत इकडे कढईमध्ये तेल तापलं की त्यामध्ये मोहरी जिरं टाकलेलं आहे। जिरं मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे, पातळ असा चिरलेला कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा। त्याच्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकायची। कढीपत्त्याची पानं टाकून झाले की डाळवं टाकलेलं आहे, 2 ते 3 चमचे फुटाण्याची डाळ सुद्धा म्हणतो आपण, ती टाकून छान परतवून घ्यायचं। त्याचबरोबर शेंगदाणे टाकलेले आहेत, शेंगदाणे सुद्धा याला भरपूर असे टाकायचे, म्हणजे डाळवा आणि शेंगदाण्यानं खूप छान असा आपला सुशिला बनतो। तर शेंगदाणे सुद्धा चांगले परतवून घ्यायचे तेलामध्ये। आपण डाळवे शेंगदाणे चांगलं असं परतवून झालं की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या कट करून, आपल्याला जसं आपण तिखट खातो त्या प्रमाणामध्ये आपण मिरच्या टाकायच्या। इथे मी थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लाल तिखट सुद्धा टाकणार आहे, म्हणजे छान अशी चव येते दोन्हीची पण। आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता मीठ टाकले की लवकर आपला कांदा सुद्धा छान असा याच्यामध्ये चांगला भाजला जातो। त्यानंतर हळद टाकली 1 छोटा चमचा आणि एक अर्धा चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे। आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो। तर सगळं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये, आता मिक्स करून घ्यायचं छान असं 1 ते 2 मिनिटं। आता हे सगळा मसाला आपला तयार झाला आहे, सुशिल्याचा परतवून घेतला। आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे, तेलामध्येच कोथिंबीर टाकायची, म्हणजे त्यामध्ये कोथिंबीरचा छान असा फ्लेवर उतरतो। तर आता आपण हे बघू शकता आपले मुरमुरे मस्त सॉफ्ट असे लुसलुशीत झालेत, ते टाकूया आणि मिक्स करून घेऊया। गॅस कमी करून घ्यायचा आणि हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळीकडे तेल मीठ मसाला व्यवस्थित लागला पाहिजे, सगळ्या बाजूने आपण छान मिक्स करून घ्यायचं सुशिला। लाह्या आपल्या अशा असताना त्या जास्त असतात, नंतर पाण्यात भिजवलं की कमी होतात, म्हणून आपल्याला जितक्या प्रमाणात नाश्ता लागतो तितका आपण असं भिजवून घ्यायचं आहे लाह्या। तर इथे बघू शकता छान सगळं सॉफ्ट असं सुशिला आपला इथे तयार झाला आहे, मिक्स करून घेत आहे। आता याला आपण थोडंसं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। एक वाफेवरती आपण हे थोडंसं ठेवून द्यायचं आहे, गॅसची फ्लेम कमी ठेवून। जर जास्त कोरडा वाटत असेल नाश्ता तर त्यावर थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा आणि मग झाकण ठेवून वाफवून घ्यायचं। तर इथे बघू शकता मस्त लुसलुशीत आणि एकदम मोकळा असा आपला सुशिला इथे तयार झालेला आहे। छान असं हलवून झालं की इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि तयार झाला इथे आपला झटपट सकाळचा नाश्ता। सकाळच्या घाई गडबडीत हा आपण नाश्ता बनवून देऊ शकतो किंवा आपण मुलांना टिफिनसाठी सुद्धा हे देऊ शकतो सकाळच्या वेळेमध्ये, किंवा स्नॅक्समध्ये संध्याकाळी सुद्धा मुलांना देऊ शकतो। पाहुणे आले घरी तर पाहुण्यांसाठी झटपट आपल्याला काही बनवायचे पटकन वेळ नसेल तर हे आपण मुरमुऱ्याचा हा सुशिला एकदम उत्तम आहे। हा बनवायला तुम्ही नक्की ट्राय करा, अगदी सर्वांना आवडेल घरामध्ये अशी ही रेसिपी आहे। झटपट तयार होते आणि एकदम खायला सुद्धा छान लागते आणि हलका फुलका असा झटपट तयार झालेला आहे आपला सुशिला। तर हा सुशिला जास्त प्रमाणात मराठवाड्यामध्ये बनवला जातो, तिकडे जास्त फेमस आहे हा सुशिला। मुरमुऱ्याचा सुशिला तुम्ही सुद्धा हा करून बघा, कशी वाटली रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून सोबतचं घंटीचं बटन आहे ते सुद्धा नक्की दाबा, म्हणजे माझे नवीन येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुम्ही बघू शकाल। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।